बातम्या विस्तारानं। अंमली पदार्थ मुक्त सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावं असं ते म्हणाले। मुंबई पोलिसांच्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी कॅम्पस कनेक्ट या विशेष मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते आज नेरूळ इथे बोलत होते। युवा शक्ती ही आपल्या देशाची मोठी ताकद आहे। या युवा शक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रू राष्ट्र आणि असामाजिक घटक तरुणांना व्यसनाच्या आहारी घालण्याचं कटकारस्थान रचत आहेत। या लढाईत अंमली पदार्थांची पुरवठा साखळी पूर्णपणे नेस्तनाबूत करणं आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करून अशा पदार्थांची मागणी संपवणं असा सर्वांगीण दृष्टिकोन ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले। तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लढाईमध्ये सोबत आहात का? अरे एवढ्याशा आवाजाने काय फायदा आहे? प्रत्येक जण सांगा, तुम्ही लढाईमध्ये सोबत आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? जर तुम्ही सगळे सोबत आहात तर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कुठे मागे हटणार नाही। जोपर्यंत यातल्या एकेकाला नेस्तनाबूत करत नाही आम्ही देखील थांबणार नाही। पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही। अंमली पदार्थांचं आकर्षण आणि त्याचे होणारे गंभीर सामाजिक, शारीरिक आणि मानसिक परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। महाविद्यालयीन परिसर हा तरुणाईच्या व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्यानं या वयोगटात योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करणं हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पोलीस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाईच्या संयुक्त प्रयत्नांमधून नवी मुंबईला पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र आणि व्यसनमुक्त चित्रफितीचं यावेळी लोकार्पणही करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ड्रग फ्री कॅम्पस ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आहे। या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 3 मुख्याध्यापकांना हे पत्र प्रदान करण्यात आलं। या अभियानानिमित्त आयोजित जनजागृतीपर पोस्टर्स आणि रील्स स्पर्धेतील प्रत्येकी 3 सर्वोत्तम विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं।